नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 4-5 दिवस कळ काढा. आत्ता जो काय महापूर आलेला आहे ब्रेकिंग न्यूजचा, ह्या पक्षातले फुटणार, त्या पक्षातले फोडले जाणार, हे तुम्ही ऐकताय, रोज ऐकताय. तर हे ऐकायची थोडं कानाला सवय लावा किंवा ऐकू नका. हे 4-5 दिवस थांबा. एकदा 19 जून उलटली आणि बातम्यांप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार फुटले नाहीत, 2/3 होऊन एकनाथ शिंदेच्या गटात समाविष्ट झाले नाहीत, तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे की असं झालं नाही की आपण दिलेल्या बातम्या धारांत चुकीच्या होत्या, हे कबूल करायला कुठल्याही मीडियातला कोणीही महाभाग पुढे येणार नाही. उलट ते झाकण्यासाठी 4 दिवसानंतर, 8 दिवसानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटामध्ये जे लोकसभेचे 8 खासदार आहेत, त्यापैकी 7 कसे फुटणार आहेत. म्हणजे सुप्रियाताई, जी शरद पवारांची लाडकी कन्या आहे आणि ती सुद्धा लोकसभा सदस्य आहे, बारामतीतून लोकसभेवर निवडून आलेली आहे, त्या सुप्रिया सुळे सोडल्या तर बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 खासदार लोकसभेचे हे कसे आता लवकरच शरद पवारांना टाटा बाय बाय करणार आणि अजितदादांचा किंवा रादर सुनील तटकरे यांचा जो लोकसभेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यामध्ये शरद पवारांचे लोकसभेतले 7 खासदार कसे विलय करून घेणार आहेत, याच्या बातम्या आपल्याला ऐकायच्या. तयारी ठेवा, तयारी ठेवा. कारण ज्यांना सतत ब्रेकिंग न्यूज द्यायची असते आणि सबसे तेज बातमी आपल्याकडेच आहे, अशा भ्रष्टावस्थेमध्ये जे लोक जगत असतात, त्यांना आधी आपण काय बोललो ते आठवत नसतं आणि नंतर काय बोलणार आहे माहिती पण नसतं. काहीच तसं एकूण स्वरूप आता झालेलं आहे. आणि त्यामुळे सध्याची महिला विधेयक संमत करण्यासाठी लोकसभेमध्ये भाजप आणि एनडीए यांच्यासाठी 2/3 खासदार संख्येची जुळवाजुळव सुरू आहे. तिचं कॉन्ट्रॅक्ट हे एकूण देशभरच्या माध्यमांनी, हिंदी असो, इंग्रजी असो किंवा मराठी असो, मला कधी कधी असं वाटतं की ही सगळी जी काय राजकीय घडामोड चालू असते, त्याचं मोदी सरकार टेंडर काढतं की काय, आणि ते टेंडर नेहमी भारतीय माध्यमांना, पत्रकारांना दिलं जातं की काय. कारण कुठेही तुम्ही बघाल तर अजूनही भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए कडून आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये तेच फेटाळलं गेलेलं महिला विधेयक आणि निवडणूक मतदारसंघांचं परिसीमन हे विधेयक आणलं जाणार आहे, याची सुतराम शक्यता एनडीए कडून किंवा भाजपकडून व्यक्त झालेली नाही. एकही शब्द भाजपचा कुठला मंत्री बोललेला नाही किंवा एनडीएचा प्रवक्ता बोललेला नाही. मग हे आलं कुठून? आलं कुठून? नाही, ते आणणार आणि मग त्यासाठी अनेक काही तर्क दिले जातात की 2014 पासून आतापर्यंत मोदी सरकारचा लोकसभेमध्ये कधीही पराभव झाला नव्हता, तो यावेळेला झाला. आत्मविश्वासाने गेले आणि तोंडघशी पडले. अरे, जेव्हा 303 किंवा 282 खासदार होते आणि एनडीए कडे सुद्धा जवळजवळ 2/3 बहुमत होतं, त्यावेळेला सुद्धा फ्लोअर मॅनेजमेंट करून मोदी सरकारने, अमित शहानी आपले सगळे विधेयक आणि प्रस्ताव लोकसभेत आणि राज्यसभेत सुद्धा मंजूर करून घेतले होते. सगळ्यात वादग्रस्त म्हणता येईल असा विषय 370 कलमाचा होता, काश्मीरच्या. वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला आपल्या बरोबर इतर सेक्युलर पक्ष आले, मध्यम मार्गी पक्ष आले,
तर आपल्याला बहुमताचा आकडा गाठून सरकार बनवता येईल। यासाठी भाजपने 1998 मध्ये आपले 3 अत्यंत जिवलग विषय, राम मंदिर, 370 कलम आणि समान नागरी कायदा, हे तिन्ही मुद्दे हे बॅक बर्नरवर टाकले होते, बाजूला ठेवले होते। एनडीएचं सरकार, इतर मित्र पक्षांच्या मदतीने चालवायचं सरकार बनवण्यासाठी भाजपने आपले सगळे कोर इश्यू हे गुंडाळून ठेवले होते। पण त्यातलाच एक अत्यंत कळीचा विषय, तो म्हणजे 370 कलम। हा 2019च्या निवडणुका झाल्या आणि अमित शहा पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात आले, गृहमंत्री झाले, त्यांनी हा विषय अवघ्या 3 महिन्यात आणला होता। जून, जुलै, ऑगस्ट 2019च्या ऑगस्ट महिन्यामध्ये, मला वाटते 5 किंवा 6 ऑगस्ट असेल, अमित शहानी 370 कलम आणि 31A कलम घटनेतून बाद करण्याचा प्रस्ताव आणला आणि तो लोकसभेत सुद्धा मंजूर करून घेतला। तेव्हा भाजप पक्ष स्वतःच 2/3 मेजॉरिटी नव्हती। आणि लोकसभा तर सोडून द्या, राज्यसभेत तर भाजप आणि एनडीए कडे सुद्धा एवढं निर्विवाद 2/3 वगैरे बहुमत नव्हतं। पण धाडस बघा, अमित शहाचं धाडस एवढं मोठं होतं की त्यांनी एक हाती 370 कलमाचा प्रस्ताव हा आधी राज्यसभेत मंजूर केला, जिथे त्यांची आकड्याची मारामार चणचण होती। आणि एकदा राज्यसभेत मंजूर झाला की लोकसभेत मित्र पक्षाने ऍडजस्ट करून ते तो प्रस्ताव पास करणार याविषयी निश्चिंत होते। मग ज्या वेळेला इतकं भरभक्कम बहुमत असताना हा महिला नारी वंदना काय तो आणि परिसीमन हा विषय त्यांनी संसदेत आणला नव्हता, तो 240 इतकं खाली आल्यानंतर आणि तमिळनाडू, केरळ, बंगाल, आसाम या विधानसभांच्या निवडणुका चालू असताना 2 दिवसाचं विशेष अधिवेशन 13 एप्रिलला बोलवून तो प्रस्ताव लोकसभेत आणला गेला, तर तो पडण्यासाठी आणला नव्हता हे कोणी छाती ठोकपणे सांगू शकेल? कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभेत भाजपकडे किंवा एनडीएकडे 2/3 बहुमत नव्हतं। त्यामुळे हा प्रस्ताव लोकसभेत आणल्यानंतर तो फेटाळला जाईल याची मोदी आणि शहा या दोघांनाही खात्री होती। तो संमत करून घेण्यासाठी त्यांनी आणलेलाच नव्हता। आणि मतदारसंघांचं परिसीमन आणि महिला काय तो नारी वंदना यांची सांगड घालून त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला जावा आणि तो फेटाळला जाणारा जो प्रस्ताव आहे त्याचा चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय प्रचारासाठी वापर करता यावा, एवढ्यासाठीच ऐन विधानसभा निवडणुकीत विशेष अधिवेशन घेऊन तो प्रस्ताव फेटाळून घेतला। आणि तुम्हाला आठवत असेल तर आसाम आणि केरळ हे मतदान 9 एप्रिल रोजी संपलं होतं। पुढलं मतदान हे 23 आणि 29 एप्रिलला होतं आणि बरोबर त्या 2 मतदानाच्या मध्ये 13-14 एप्रिलला विशेष अधिवेशन घेऊन हा प्रस्ताव फेटाळला जावा अशा रीतीने मांडणी करण्यात आली होती आणि तो फेटाळला गेला। पण फेटाळला गेल्यानंतर त्याच रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून संबोधन केलं, देशाला उद्देशून भाषण केलं आणि त्यामध्ये अगदी पक्षांची नावं घेऊन हे लोक महिला सशक्तीकरणाचे कट्टर विरोधक आहेत ही भूमिका पंतप्रधानांनी मांडली आणि ती पक्षीय भूमिका होती। आणि मग आता तो प्रस्ताव फेटाळला गेला, त्यामुळे मोदी शहा सुडाला पेटलेत आणि म्हणून ते आत्ता पावसाळी अधिवेशनात आणणार आणि तो मंजूर करून घ्यायचा, तर फोटाफुटी चालू झाली। हा तर्क आहे।
एवढी घाई नाहीये. महिला काय ते नारी वंदना प्रस्ताव काय तो विधेयक संमत करून घेण्याची भाजपला इतकी घाई नाही आहे. सूड बुद्धी भाजपकडे नाहीये, मोदींकडे नाहीये. आणि ज्या वेळेला सूड घ्यायचा असतो ते घाई गर्दीने कुठलंही काम करत नाहीत. आणि म्हणूनच जे विधेयक लोकसभेमध्ये फेटाळलं गेलं ते फेटाळण्यामध्ये 22 खासदारवाला डीएमके आणि 28 खासदारवाला तृणमूल असणार हे त्यांना माहिती होतं. लोकसभेमध्ये दोघांचे मिळून 50 खासदार आहेत आणि ते भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी उभे होते. त्या 50 खासदारांची विल्हेवाट लावली तर युपी काय ते INDA हे अधिक विकलांग होणार, यासाठीच या प्रकारचे डावपेच खेळले गेले होते. आणि त्यामुळे आत्ता ती घाई नाहीये, पण ती घाई मीडियाला आहे. कारण मीडियाला असं वाटतं की मोदी किंवा शहा आता सूड घेतल्याशिवाय थांबणार नाहीत. पण मोदी शहांना सूड घेण्याची घाई कधी नसते. ते सूड घेतात, अगदी राजकीय सूड घेतात, पण थंडा करके पिओ. आपलं तोंड भाजेल, आपली जीभ भाजेल अशा प्रकारे ते कुठलाही घास घेत नाहीत. आणि म्हणून नारी वंदना आणि परिसीमन हे त्यांना लवकरात लवकर उरकायचे विषय आहे. पण त्यासाठी आता तृणमूलचा विषय अजून निकाली निघालेला नाही. सभापतींनी, लोकसभेच्या सभापती ओम बिर्ला यांनी त्या फुटीर गटाला अधिकृतरित्या मान्यता दिली आहे असं झालेलं नाही. तो विषय तसाच टांगून ठेवलेला आहे. अशा वेळेला आणखी काहीतरी खळबळ तुम्हाला माजवायचे म्हणून मोदी शहांना माजवायची नाही तर मग उभाटा सेना फोडायची, आणि नाही तर मग आता शरद पवारांचे खासदार फोडायचे. अरे ते फोडायची गरजच नाहीये. शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचे खासदार बंगालच्या निवडणुकीनंतर हडबडून गेलेले आहेत. आणि तेच कशाला, बंगालच्या निकालानंतर अखिलेश यादवच्या गोटामध्ये सुद्धा घबराट माजलेली आहे. आता परत जे काय लोकसभेत कामकाज होईल त्यामध्ये समाजवादी पक्षाला सुद्धा आपले खासदार टिकवणं अवघड जाणार आहे. त्यांच्या तुलनेमध्ये उबाठाचे 9 खासदार आणि शरद पवारांचे 8 खासदार ही छोटी जागा आहे. पवार आणि उद्धव मिळून 17 खासदार आहेत लोकसभेत. त्याच्या दुप्पट होते 34 आणि त्यापेक्षा अधिक 3 37 इतके अखिलेशचे खासदार आहेत. सगळ्यात मोठी फोडण्यासारखी जागा ही अखिलेशची आहे. कारण आणखीन 6-7 महिन्यांनी विधानसभेच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आपली अवस्था काय होईल, आपली अवस्था ममता सारखी होईल का या चिंतेने अखिलेश यादव आणि त्याचा समाजवादी पक्ष भयंकर भेदरलेला आहे. तर फोडाफोडी करायची तर अखिलेशच्या पक्षावर दरोडा घालणं अधिक लाभदायक आहे. एवढी मेहनत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षासाठी घ्यायचं कारण नाही. पण आता शरद पवारांचं बाजूला ठेवा, उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांचं जे काही नाटक रंगलेलं आहे ते फुस्स झालं की मग आपला सगळा मराठी मीडिया शरद पवारांच्या पक्षातले 8 पैकी 7 किंवा 6 खासदार कसे फुटणार आणि कसे NDAच्या गोटात जाणार याच्या बातम्या रंगवणार आहे. त्यासाठी आपण तयार, कारण यांना सतत काहीतरी बिघडलंय, काहीतरी फुटलंय, काहीतरी तुटलंय, काहीतरी मोडलंय हे सांगण्यात इंटरेस्ट असतो. आणि त्यामुळे जर उभाटा सेनेची फाटाफूट त्यांनी रंगवलेल्या बातम्यांनुसार झाली नाही तर मग ते झाकण्यासाठी पुढचा टप्पा येतो तो शरद पवारांच्या पक्षात फूट घडवणं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ना, डोकं दुखतं किंवा कुठेतरी हातबीत मुरगळलाय
तर त्याच्यावरचे जे बाम किंवा मलम किंवा क्रीम असतं ना लावायला, ते काय असतं, डोकं दुखतं म्हणून बाम लावला की बाम म्हणजे ह्या स्किनवर, आपल्या त्वचेवर इतकी आग आग व्हायला लागते की काही क्षण आपण डोकं दुखतंय हे विसरून जातो. बाम लावून डोकंदुखी थांबत नाही. बाम हे तुमचं लक्ष विचलित करतं, डोकेदुखीकडून तुमचं लक्ष विचलित होतं, त्वचा झोंबते, चामडी झोंबते तिकडे. तसं उबाठा सेनेतल्या खासदारांचं प्रकरण हे बारगळलं की मग आपण बारगळलो कसे हे लपवायचं असेल तर मीडियाला दुसऱ्या ब्रेकिंग न्यूज कुठून मिळू शकतील सूत्रांकडून, तर ती जागा शरद पवारांचा पक्ष कसा फुटणार. आणि मग सुप्रियाताई एकट्याच बाजूला राहतील किंवा मग सगळा सुप्रियाताई सकट सगळ्याचा सगळा शरद पवार गट राष्ट्रवादी हा एनडीए मध्ये कसा जाईल, ह्या वेगवेगळ्या बातम्या तुम्हाला ऐकाव्या लागणार. एक आठवड्याची कळकळ, 4-5 दिवस. 19 जून पूर्वी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तापर्यंत जर उबाठामध्ये फाटाफूट झाली नाही आणि तसं काय होत नाही सांगायला समोरचे खासदार पुढे आले आणि अगदी शिंदे सेनेतून सुद्धा त्याचा साफ इन्कार झाला, मग आपल्याला 2/3 आकडा जुळवायचा, काय करा, चला आता शरद पवारांचा पक्ष फोडायला घ्या. कारण मोदी सरकारला 2/3 बहुमत मिळवून देण्याचं टेंडर हे एकूणच मीडियाने आणि प्रामुख्याने मराठी मीडियाने घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक असलेली सूत्र आणि बातम्यांची खाण ही महाराष्ट्रात आहे. आणि त्यामुळे 20 जून नंतर तुम्हाला शरद पवारांचा पक्ष कसा फुटणार आहे याच्या बातम्या ऐकाव्या लागणार आहेत. त्यासाठी आत्तापासून तयारीला लागा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.